नमस्कार मित्रांनो, मी डॉक्टर नवनीत मानधनी, करिअर कन्सल्टंट. बऱ्याचशा वेळेस आपण वेगवेगळ्या न्यूज चॅनलच्या माध्यमातून मला ऐकलेलं आहे, परंतु मला असं वाटलं की कॉमर्सचा जो विद्यार्थी आहे तो 10वी नंतर असो किंवा 12वीच्या नंतर करिअरशी रिलेटेड फार जास्त कन्फ्यूज आहे. कारण त्याच्या मागे त्याचा निर्णय घेणारा कोणी दुसरा तिसरा नसून तो स्वतः एवढा जास्त म्हणजे आपल्या मित्रांना बघून किंवा शेजाऱ्यांना बघून आईवडिलांचे ऐकून तो टोटली कन्फ्यूज झाला आहे की करिअर एक्झॅक्टली कशात आहे. तर त्याला त्या करिअरशी रिलेटेड एक चांगला निर्णय घेता यावा आणि कॉमर्सचा प्रत्येक विद्यार्थ्याचा एक सुवर्ण भविष्य निर्माण करता यावा या हेतूने हा व्हिडिओ बनवला आहे. हा व्हिडिओ ऐकल्यानंतर जर तुम्हाला वाटलं की हा खरोखरच उपयोगी आहे, तुमची यामुळे एक दिशा तुम्हाला मिळाली, करिअर कुठं करायचं आहे माहिती मिळाली, तर नक्की या व्हिडिओला लाईक करायला विसरू नका, सबस्क्राईब करायला विसरू नका, कमेंट करा आणि तुमच्या मित्रांना शेअर करा. आणि तुमचे जर काही प्रश्न असतील तर नक्की ते मला ऐकायला आवडतील. तुम्ही कमेंट बॉक्समध्ये जाऊन ते प्रश्न लिहू शकता, फेसबुक पेजवर मला फॉलो करू शकता, जेणेकरून आपण म्हणजे जर पालक हा व्हिडिओ बघत असतील तर तुमच्या पाल्याचा एक योग्य भविष्य आपण तयार करूया. आणि सोबतच जर विद्यार्थी बघत असतील तर त्यांच्या मनात जे डाऊट्स आहेत, शंका कुशंका आहेत, त्या सगळ्या मी दूर करण्याचा प्रयत्न करतोय. एक एक करत सगळ्या करिअरवर बोलूया. आपण असं समजूया की तुम्ही 10वी नंतर 11वी 12वी कॉमर्स करतायत किंवा कंप्लीट केलेलं आहे. कॉमर्स कंप्लीट करत असताना 2 विषयावर मित्रांनो फार जास्त लक्ष द्यायचं. आता 12वी झाली असेल तर ती वेळ तुमच्याकडून निघून गेलेली आहे. एक तर इकॉनॉमिक्स हा सब्जेक्ट फार चांगला करायचा, कारण येणाऱ्या सगळ्या करिअरमध्ये तो आहे. आणि दुसरा सब्जेक्ट म्हणजे अकाउंट, जो कॉमर्स का जीव की प्राण आहे. हे सगळं करत असताना आता एक करिअरचे निर्णय कसे घ्यायचे, कोणकोणते करिअर्स अवेलेबल आहेत ते आपण एक एक करून बघूया. कॉमर्स म्हटलं की 3 अपेक्स करिअर बघितले जातात. पहिला आहे चार्टर्ड अकाउंटन्सी CA, दुसरा कोर्स आहे CS कंपनी सेक्रेटरी आणि तिसरा कोर्स आहे CMA कॉस्ट अँड मॅनेजमेंट अकाउंटंट. या तिन्ही कोर्सेसच्या बाबतीत काही गोष्टी कॉमन आहेत, त्या पहिले शेअर करतो. सगळ्यात पहिली गोष्ट, या तिन्ही कोर्सेससाठी फक्त कॉमर्सचाच विद्यार्थी लागतो असं नाही. तुम्ही 12वी सायन्स असाल, आर्ट्स असाल, कोणत्याही स्ट्रीमने आला असाल तर या तिन्ही कोर्समध्ये तुम्ही एंट्री घेऊ शकता. दुसरा महत्त्वाचा मुद्दा, या कोर्समध्ये कोणत्याही प्रकारचा रिझर्वेशन नाही आहे. कास्ट बेस नाही, इकॉनॉमिक बेस नाही, जेंडर बेस नाही आणि एज बेस नाही. केव्हाही कधीही कोणताही व्यक्ती हा कोर्स करू शकतो. या कोर्सेसची मान्यता फक्त भारतातच नव्हे तर भारताच्या बाहेर पण यांना तेवढीच डिमांड आहे. आणि मेन म्हणजे या तिन्ही कोर्सेसचा कोणताही कॉलेज किंवा विद्यापीठ नसतो. या तिन्हीच्या सेंट्रल गव्हर्नमेंटनी बनवलेल्या स्टॅच्युटरी बॉडीज आहेत, त्या या एक्झाम कंडक्ट करतात. सांगायचं तात्पर्य असं आहे की तुम्ही हे कोर्सेस करताना साईड बाय साईड सोबतच ग्रॅज्युएशन पण करू शकता. या कोर्सेसच्या ज्या परीक्षा आहेत त्या इन्स्टिट्यूटकडून घेतल्या जातात, तेवढ्याच प्रामाणिकतेने घेतल्या जातात. म्हणून आजपर्यंत तरी कधी असं झालेलं नाही आहे की या एक्झामचे पेपर फुटलेले आहेत किंवा पेपर चेकिंग बरोबर नाही झाली. एव्हरीथिंग इज प्रोफेशनली डन. कारण हे चालवणारी लोक पण त्याच अपेक्स एक्झाममधून आलेली आहेत. आणि सेंट्रल गव्हर्नमेंटने स्टॅच्युटरी बॉडी स्थापन केलेली असेल तरी याला चालवणाऱ्या लोकांवर त्यांचा कंट्रोल काहीच नाही. म्हणजे दे आर फ्री टू मेक द रूल्स. आणि त्यामुळे आज इन्स्टिट्यूटने एवढी मोठी जागा क्रिएट केलेली आहे. आता या कोर्सेसचा 1 बाय 1 आपण अभ्यास करूया. तर चार्टर्ड अकाउंटन्सी सर केव्हा करू शकतो? 12वी नंतर. सर ग्रॅज्युएशन नंतर पण करता येईल का? यस, ग्रॅज्युएशन नंतर केला तर तुम्हाला एंट्रन्स एक्झाम द्यायची गरज नाही, डायरेक्ट इंटरमिजिएट आणि फायनल असतं. सर मग ग्रॅज्युएशन नंतरच चांगलं का? नाही, 12वी नंतर केलेलं कधीही चांगलं. कारण 12वी नंतर 4.5 वर्षात हा कोर्स होतो, ग्रॅज्युएशन नंतर जास्त वेळ लागतो. सर तर मग टप्पे किती आहेत? तर 12वी होताच मित्रांनो, आता मार्चमध्ये तुमची 12वी संपलेली आहे. तर तुम्हाला त्याचा फॉर्म रजिस्ट्रेशन करायचा आहे, जो तुम्ही ऑनलाईन करू शकता किंवा आम्ही करून देऊ आमच्या क्लासच्या मार्फत. आणि तो रजिस्ट्रेशन झाल्यानंतर 9 महिन्याने तुमची परीक्षा असणार आहे, म्हणजे साधारणतः डिसेंबरमध्ये. पेपर कोणकोणते असतील, सब्जेक्ट कोणकोणते असतील, परीक्षा कशी असेल? तर या परीक्षेमध्ये एकूण 5 पेपर असतील. अकाउंट्स आहे, इकॉनॉमिक्स आहे, लॉ आहे, इंग्लिश आहे आणि मॅथ्स आहे. सर 11वी 12वीला मॅथ्स कंपल्सरी आहे का? बिलकुल नाही, परंतु या परीक्षेत मॅथ्सचा सिलेबस थोडाफार आहे. नंतर रजिस्ट्रेशन केल्यानंतर यांचे पेपर कसे असतात? तर मित्रांनो याच्यातले काही पेपर डिस्क्रिप्टिव्ह आहेत आणि काही पेपर ऑब्जेक्टिव्ह आहे. याची जी जुनी परीक्षा होती त्यात सगळे ऑब्जेक्टिव्ह असायचे CPTमध्ये. आता सगळी पार्शियली डिस्क्रिप्टिव्ह आणि पार्शियली ऑब्जेक्टिव्ह असते. सर 35% पास असतं का? नाही,
तर तुम्हाला 35% मिनिमम पाहिजेत, परंतु 50% हे ॲग्रिगेट पर्सेंटेज पाहिजे. म्हणजे तुमच्या सगळ्या विषयाची टोटल मिळून 400 मार्काची जर परीक्षा असेल तर तुम्हाला 200 मार्क्स स्कोर करणं कंपल्सरी आहे. सर मी ही परीक्षा किती वेळेस देऊ शकतो का? हां, किती वेळेस देऊ शकता, पण माझं असं तुम्हाला सजेशन राहील की जर 12वीमध्ये तुम्ही आता जाणार असाल तर 12वीपासून सुरुवात करा. 11वीत असाल तर 11वी मिडटर्मपासून सुरुवात करा अभ्यासाची. म्हणजे 12वी झाली की त्या 9 महिन्यात चांगली तयारी होते आणि ऑलरेडी वेळ गेलेली असेल, आत्ता पण 12वी संपली असेल तर येणाऱ्या 9 महिन्यात त्याचा चांगला अभ्यास होऊ शकतो. सर निकाल फार कमी येतो असं आम्ही ऐकलं आहे. बिलकुल चुकीचं ऐकलेलं आहे तुम्ही. याच्यात होतं असं की 50% मुलं सिरियस नसतात, 20% मुलं क्लास नाही लावू शकत, पण जी 30% मुलं क्लास लावलेली आहेत किंवा सिरियसली अभ्यास केलेले आहेत अशी मुलं नक्की पास होतात पहिल्या अटेम्प्टमध्ये. म्हणजे रिझल्टचा तुमच्या डोक्यातून काढून टाका की रिझल्ट टफ येतो. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट सर याला स्कोप काय? स्कोप असा आहे मित्रांनो की या तिन्ही परीक्षा पास झाल्यानंतर तुम्ही स्वतःची प्रॅक्टिस म्हणजे सेल्फ एम्प्लॉयमेंट जनरेशनला स्कोप आहे. त्यात प्रॅक्टिसमध्ये ऑडिट, टॅक्सेशन, फायनान्स अशा बरेचसे स्कोप आहेत. आणि जर नसेल तर नोकरी कोणत्याही कंपनीच्या फायनान्स डिपार्टमेंटमध्ये आपल्याला नोकरी मिळते. याचे जे टप्पे आहेत एक्झामचे, पहिले फाउंडेशन एक्झाम होणार. ती पास झाल्यानंतर तुम्हाला CA इंटरमिजिएट, त्याला आपण IPCC म्हणायचो, त्याचा एक ग्रुप क्लिअर करायचा आहे. मग CAच्या ऑफिसमध्ये तुम्हाला आर्टिकलशिप करायची साधारणतः 3-3.5 वर्षाची. ती आर्टिकलशिप करताना पण तुम्हाला स्टायफंड म्हणजे पगार मिळतो, त्यामुळे तुमच्या कोर्सची फीस निघून जाते. आर्टिकलशिप जेवढ्या चांगल्या प्रकारे तुम्ही कराल त्या याच्यात तुम्हाला त्याच्यातून जे पैसे मिळतील आर्टिकलशिपमधून त्यात तुमच्या क्लासची फीस, रजिस्ट्रेशनची फीस, स्टडी मटेरियलची फीस सगळी निघून जाईल. सगळ्यात मोठा फायदा आर्टिकलशिपचा असा आहे की समजा चुकीने असं झालं की तुम्ही दुसरा टप्पा पास झाला, फायनल नाही झालं तुमच्याकडून, पण 3-3.5 वर्षाचा प्रॅक्टिकल अनुभव आणि CA IPCC क्लिअर असाल तुम्ही इंटरमिजिएट, तर तुम्हाला एक चांगला सिनियर पोस्टवर अकाउंटंटचा जॉब मिळू शकतो. म्हणजे CA पास झाला तरी करिअर अवेलेबल आहे, नाही झाला तरी करिअर अवेलेबल आहे, अशी चांगली परीक्षा आहे. सर मला 10वीत फार कमी पर्सेंटेज आहे. मित्रांनो 10वीत कितीही पर्सेंट असतील, 11वी-12वी प्रामाणिकपणे केली असेल आणि पुढे 5 वर्ष हार्डवर्क करायची तयारी असेल तर तुम्हाला नक्कीच या परीक्षेत यश मिळतो. आणि हा एक बेस्ट करिअर ज्याची डिमांड फक्त इंडियात नाही ऑल ओव्हर द वर्ल्ड आहे, असा करिअर तुमची वाट पाहतोय. सर दुसरा ऑप्शन, तर ऑप्शन 2 आहे प्रोफेशनल एक्झाममधली CS कंपनी सेक्रेटरी. सेक्रेटरी वर्ड ऐकलं की वाटतं की हे PA वगैरे आहे का? नाही, बिलकुल नाही. सेक्रेटरी हा जो व्यक्ती आहे तो कंपनीज ज्या असतात भारतात त्यांना इंडियन कंपनीज ॲक्ट हा ॲप्लिकेबल आहे आणि त्या कायद्यात जेवढ्या तरतुदी आहे, वेगवेगळे फॉर्म्स भरणे, वेगवेगळ्या प्रकारच्या लिगल फॉर्मॅलिटी, मीटिंगच्या पूर्ण करणे, बोर्ड ऑफ डायरेक्टर्सशी रिलेटेड, हे सगळे मॅटर्स या लोकांना बघावे लागतात. आणि तो बघण्यासाठी एक कॉम्पिटंट पर्सन लागतो, तो म्हणजे कंपनी सेक्रेटरी. साधारणतः मोठमोठ्या कंपनीमध्ये लीगल ऑफिसर, कॉर्पोरेट ऑफिसर म्हणून कंपनी सेक्रेटरीची निवड करतात. सर मग फक्त काय जॉबच अवेलेबल आहे का? नाही. या कोर्समध्ये तुम्ही जॉब पण करू शकता आणि प्रॅक्टिस पण करू शकता. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे ॲज कम्पेअर टू CA हा सोपा आहे कोर्स. तिसरी गोष्ट म्हणजे याला फक्त CAला 4-4.5 वर्ष आणि याला 3 वर्ष लागतात कंप्लीट करायला. यात पण आर्टिकलशिप आहे का? आहे, परंतु कमी आहे कंपॅरेटिव्हली CAपेक्षा. सर स्कोप वाईज सांगितलं तर CAला डेफिनेटली जास्त आहे, CSला थोडा कमी राहील. म्हणजे करिअर वाईज CAला स्कोप जास्त आहे, CSला त्यापेक्षा कमी आहे. म्हणून ही परीक्षा म्हणजे यात जर स्टुडंट मिडियम असेल किंवा साधा सोपा फरक, जर तुमचा ग्रास्पिंग चांगला आहे, न्यूमरिकल आवडतात, मॅथ्स अकाउंट आवडतो, क्विक लर्नर असाल तर CA जायला पाहिजे. पण तुम्हाला थेरी विषय फार आवडतात तर तुम्ही CS करायला पाहिजे. आणखी एक, काही विद्यार्थी CS करता करता LLB करतात, तो पण एक फार चांगला कॉम्बिनेशन आहे. तिसरा म्हणजे CMA कॉस्ट अँड मॅनेजमेंट अकाउंटंट. पहिले याचं नाव CWA होता, आता तो CMA झालेला आहे. CMAची जी परीक्षा दिली जाते त्या परीक्षेमध्ये मेनली परत याच 3 लेवल आहे. पहिली लेवल फाउंडेशन, दुसरी लेवल इंटरमिजिएट आणि तिसरी लेवल फायनल. CA, CS आणि CMA तिन्हीमधला फरक, फाउंडेशन एक्झाम CAमध्ये पार्टली डिस्क्रिप्टिव्ह, पार्टली ऑब्जेक्टिव्ह आहे. CS CMAमध्ये ही सगळी ऑब्जेक्टिव्ह आहे. दुसऱ्या लेवलवर CSमध्ये पार्टली सब्जेक्टिव्ह, पार्टली ऑब्जेक्टिव्ह आहे, परंतु CA असेल का CMA ही कम्प्लिटली डिस्क्रिप्टिव्ह एक्झाम आहे आणि फायनल पण डिस्क्रिप्टिव्ह आहे. CMA पण ग्रॅज्युएशन म्हणजे 12वी नंतर 3 वर्षात कंप्लीट होतो, त्यात पण आर्टिकलशिप आहे. सर CMA करतो काय एक्झॅक्टली? तर मोठमोठ्या मॅन्युफॅक्चरिंग कंपनी, सर्व्हिस प्रोव्हायडर आहे, त्यांना सगळ्यात मोठा कन्सर्न असतो कॉस्ट, म्हणजे उत्पादनचा खर्च किती येतो आणि याच्यावर कंट्रोल करण्यासाठी, याच्यावर अकाउंटिंग करण्यासाठी जो व्यक्ती लागतो तो म्हणजे CMA.
फारशा वेळेस असं पण बघितलं गेलं आहे की जी लोक इंजिनिअरिंग करतात प्रोडक्शन वगैरे ती पण लोक CMA करतात, त्यांना पण फार चांगल्या जॉब ऑपॉर्च्युनिटीज मिळू शकतात. तर मित्रांनो, हे झाले 3 अपेक्स कोर्सेस, CA, CS आणि CMA. परत रिपीट करतो, यात 12वी नंतर तुम्हाला रजिस्ट्रेशन करायचं आहे. तिन्ही कोर्सेसची पहिली परीक्षा फाउंडेशन, दुसरी एक्झाम इंटरमिजिएट, तिसरी एक्झाम फायनल. तिन्हीमध्ये आर्टिकलशिप कंपल्सरी. तिन्हीमध्ये आर्टिकलशिप करताना प्रॅक्टिकल नॉलेज मिळतो, जेणेकरून जॉब मिळायला तो सब्जेक्ट समजायला सोपं जातं. आणि या तिन्ही कोर्सेसला गव्हर्न करणारी सेपरेट स्टॅच्युटरी बॉडी आहे. कोणत्याही कॉलेज विद्यापीठमध्ये याच्यासाठी ॲडमिशनची गरज नाही. हां, परंतु नक्की एक चांगला क्लास जर तुम्ही जॉईन केला, जसं आपला अग्रवाल क्लासेस आणि ॲम्बिशियस क्लासेस आहे, त्यामध्ये तुम्ही आलात तर नक्की आम्ही तुम्हाला चांगल्या प्रकारे गाईड करू. या व्हिडिओचा मूळ उद्देश मुळीच क्लासची मार्केटिंग करणं नाही आहे, तर तुम्हाला एक क्लासेसची पण गरज पडेल तर त्यासाठी मी फक्त ऑप्शन देतो आहे. नंतर चौथा एक ऑप्शन आहे, तो म्हणजे सर मला मॅनेजमेंटमध्ये जायचं आहे. बऱ्याचशा विद्यार्थ्यांना कॉलेजेस किंवा काही लोक मिसगाईड करतात की तुम्हाला जर MBA करायचं असेल तर BBA, BBM, IB वगैरे करावं लागतं. तर मित्रांनो, हे डोक्यातून काढून टाका. असा कोणताही नियम नाही आहे. साधा BCom झालेला विद्यार्थी पण MBA करू शकतो, BA झालेला विद्यार्थी पण MBA करू शकतो. BBA, BBM, IB हे कोर्सेस थोडेसे डिग्रीपेक्षा महागडे आहेत. सर मग BBA करायचं नाही का? नक्की करा, पण तो BBA करण्यासाठी काही गोष्टी लक्षात घ्या. BBAसाठी आपल्याला एंट्रन्स एक्झाम द्यावी लागेल. ती जर नीट दिलात आणि त्यासोबत जर चांगला कॉलेज मिळत असेल, एकदम मुंबईमध्ये काही BBAचे चांगले कॉलेजेस आहेत, पुण्यात सिम्बॉयसिस सारखे कॉलेजेस आहेत, त्यामध्ये जर तुम्हाला ॲडमिशन मिळत असेल तर नक्की BBA करा आणि मग MBA करा. परंतु असं काहीच नाही. आणि एक गोष्ट लक्षात घ्या, फक्त BBAने करिअर होणार नाही. तुम्हाला BBA करताना MBA करणं तेवढंच गरजेचं आहे. आणि MBA कसं करायचं तर त्यासाठी आता नीट ऐका. माझा असा सजेशन असतो मीडियम स्टुडंटला की तुम्ही BCom करा. BComचा अभ्यास कंपॅरेटिव्हली BBAपेक्षा कमी आहे. या 3 वर्षात तुम्हाला फार वेळ मिळतो. BCom फर्स्ट इयरपासून CAT जी आपल्याला IIMSमध्ये ॲडमिशन मिळते MBAच्या कॉलेजमध्ये, किंवा CET ज्याच्याने महाराष्ट्राच्या कॉलेजमध्ये ॲडमिशन मिळतं, किंवा SNAP ज्यामुळे सिम्बॉयसिस कॉलेजमध्ये ॲडमिशन मिळतं, या तिन्ही परीक्षेची 3 वर्ष एकदम परफेक्ट तयारी करायची. 3 वर्ष फार मोठा कालावधी आहे. आणि ती तयारी केल्यानंतर तुम्हाला जशी ती एंट्रन्स द्याल त्यात जेवढा चांगला स्कोर येईल तेवढा चांगला कॉलेज मिळतो. मित्रांनो, BBAने नोकरी मिळेल साधी, MBAने नोकरी मिळेल चांगली, किंवा मोठा करिअर MBAने होईल. बिझनेसमॅन बनवायचं असेल MBAने व्हाल. आणि MBA करताना MBAचा कोर्स कॉमर्सच्या मुलांना एकदम सोपा आहे. मग अवघड काय आहे? तर अवघड आहे मित्रांनो MBAचा चांगला कॉलेज मिळणं. आणि MBAचा चांगला कॉलेज, तुमचे ग्रॅज्युएशनचे पर्सेंटेज, तुमचा इंटरव्ह्यू, आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही ती CET एक्झाम किती चांगल्या मार्काने देतात त्याच्यावर आहे. तर हा झाला चौथा स्कोप. 5वा करिअर आहे मित्रांनो लॉमध्ये. आता 12वी नंतर तुम्हाला लॉ करता येतो, जो 5 वर्षाचा असतो. त्यासाठी तुम्हाला एंट्रन्स एक्झाम द्यायची आहे. साधारणपणे आता मार्च महिना चालू आहे, 31 मार्चपर्यंत ह्या एंट्रन्स एक्झामचे फॉर्म भरायचे असतात. 3 वेगवेगळ्या एंट्रन्स एक्झाम जर तुम्ही महाराष्ट्रात असाल तर द्याव्या लागतात, म्हणजे द्यायच्या आहेत, देऊ शकता. महाराष्ट्रातल्या कोणत्याही युनिव्हर्सिटीच्या लॉ कॉलेजमध्ये ॲडमिशन पाहिजे तर MS CET द्यायची आहे. सिम्बॉयसिसमध्ये पाहिजे तर त्यांची वेगळी एंट्रन्स एक्झाम आहे. आणि नॅशनल लॉ युनिव्हर्सिटी, लॉ कॉलेज जे आहेत त्यांच्या युनिव्हर्सिटीज, त्यांच्यामध्ये जर द्यायचं असेल तर त्यासाठी CLAT द्यावी लागते. CLAT, MS CET किंवा सिम्बॉयसिसची टेस्ट. सगळ्यांचा सिलेबस काय? तो स्पर्धा परीक्षेचा. म्हणजे काय? इंग्लिश आहे, लॉजिकल रिझनिंग आहे, मॅथ्स आहे, जनरल नॉलेज आहे, आणि लीगल रिझनिंग म्हणून आहे, म्हणजे लॉचा तुमचा ॲप्टिट्यूड कसा आहे. या सगळ्याच्या बेसवर क्लासेस आपल्याकडे पण आहेत. त्याची तयारी करण्यासाठी फक्त 1 महिना तुम्हाला मिळणार आहे. तुम्ही ऑलरेडी आत्ता 12वी संपली असेल, तुम्ही 12वी सुरुवात करणार असाल तर सुरुवातपासून तयारी करा. अगेन या एंट्रन्समध्ये जेवढा चांगला स्कोर होईल तेवढा चांगला करिअर तुम्हाला मिळेल. सर लॉ करून काय फायदा? मित्रांनो, लॉ तुम्हाला 2 प्रकारे करता येईल. ग्रॅज्युएशन नंतर केला तर 3 वर्ष लागतात, 12वी नंतर केलं तर 5 वर्ष लागतात. सगळ्यात पहिला करिअर लॉमध्ये सेल्फ एम्प्लॉयमेंट, म्हणजे प्रॅक्टिस करू शकता तुम्ही. सर प्रॅक्टिस नाही जमली तर आता डे बाय डे कंपनीमध्ये लीगल ऑफिसर अपॉइंट करतात, ते तुम्ही करू शकता. आणि JFMC म्हणजे ज्या जजेसच्या एक्झाम आहेत त्या तुम्ही LLB आणि LLM करून देऊ शकतात. येणाऱ्या काळात भारतात सगळ्यात जास्त रिक्वायरमेंट जजेसची असणार आहे. तर त्यानुसार एक बेस्ट करिअर, एक गव्हर्नमेंट जॉब विथ प्राईड, त्याकडे तुम्ही बघू शकता. म्हणजे विशेषतः आता मुलींचा जजेस बनण्याचा प्रमाण वाढत चाललेला आहे. तर हा झाला आपला लॉचा करिअर मॅनेजमेंटचा. सर मला टीचिंगमध्ये जायचं आहे तर काय करावं लागेल? एकदम साधं सोपं BCom करा, चांगल्या मार्काने सगळ्या गोष्टी समजून.
एम.कॉम करा. एम.कॉम झाल्यानंतर तुम्हाला एम.फिल करता येईल. एम.फिल झाल्यानंतर पी.एच.डी करता येईल. एम.फिल आणि पी.एच.डी करताना नेटसेटची परीक्षा द्या, जेणेकरून तुम्हाला दोन्हीपैकी कोणतीही परीक्षा पास झालात तर सिनियर कॉलेजमध्ये लेक्चरर म्हणून तुम्हाला जॉब मिळू शकतो. पण ज्युनियर कॉलेजमध्ये जर लेक्चर व्हायचं असेल तर तुम्हाला नेटसेट द्यायची गरज नाही. एम.कॉम, एम.फिल किंवा फक्त एम.कॉम करून तुम्ही बी.एड केलात, बी.एड हा कोर्स 2 वर्षाचा असतो, तर ज्युनियर कॉलेजमध्ये तुम्हाला शिक्षकाची नोकरी मिळते. नंतर कॉमर्सची सगळ्यात मोठी स्पेशालिटी अशी आहे मित्रांनो की एखादा विद्यार्थी फार ॲव्हरेज आहे, त्याला करिअर वाईज समजा 40% 10वीत पर्सेंटेज आहेत, 12वी पण ठीक आहे आणि त्याला CA, CS, CMA हे झेपणार नाही असं वाटतंय, तरी एक चांगला करिअर होऊ शकतो का? तर होऊ शकतो. माझा एक विद्यार्थी होता जो एम.कॉम पास झाला, पण त्याने करिअर एवढ्या प्लॅनिंगने डिसाईड केलं. साधा विद्यार्थी 10वीत 40%, एम.कॉममध्ये 60% असतील आणि आता त्याचा वर्षाचा पॅकेज 6 ते 7 लाख रुपये आहे. काय केलं असेल त्याने? तोच मी तुम्हाला फॉर्म्युला शेअर करतो. FY BCom सुरुवात केल्यानंतर कॉलेज तुम्हाला 2-3 तास, क्लास 1-2 तास, बाकी दिवस तुम्हाला पूर्ण मोकळा मिळेल. या दिवसभरात तुम्ही एखाद्या CA कडे, टॅक्स कन्सल्टंटकडे जॉब सुरुवात करा. टॅली शिकून घ्या या सुट्ट्यामध्ये आणि जॉब सुरुवात करा. ते जॉब करताना जेवढी जास्त कामं शिकता येईल तेवढी सगळी शिका. GST रिटर्न शिका, टॅक्स ऑडिट शिका, सगळं शिका. 3 वर्ष इकडे साईड बाय साईड BCom, M.com चालेल 5 वर्षापर्यंत आणि 3 वर्षात त्या CA कडे तुम्हाला वेगवेगळी कामं शिकायला मिळतील. मी तुम्हाला गॅरंटीने सांगतो, ज्या दिवशी तुम्ही ग्रॅज्युएट होऊन बाहेर पडाल किमान 20,000 रुपयाचा जॉब तुम्हाला मिळेल. एवढा इझी करिअर कॉमर्समध्ये अवेलेबल आहे. म्हणजे कॉमर्सची स्पेशालिटीज अशी आहे की 35% 99% प्रत्येक विद्यार्थ्यासाठी करिअर आहे. फक्त गरज आहे एक चांगल्या मार्गदर्शकाची, फक्त गरज आहे तुमच्या निर्णयाची. पॅरेंटचा सपोर्ट तेवढाच महत्त्वाचा, कारण फायनान्शियल हेल्प आणि मोटिवेशन ते देतील आणि एक चांगले करिअर तुमच्यासाठी वाट पाहत आहेत. अपार्ट फ्रॉम दिस आणखी काही करिअर आहे, म्हणजे जसे बँकिंगमध्ये करिअर करायचं आहे. बऱ्याचशा मुलांचा गैरसमज आहे की मी BComमध्ये बँकिंग सब्जेक्ट घेतला तर बँकिंगमध्ये करिअर होतो का? बिलकुल नाही. बँकिंग, प्रायव्हेट बँकांमध्ये जर तुम्हाला नोकरी करायची असेल तर साधारणतः ती लोक MBA झालेल्या मुलांना घेतात आणि पब्लिक सेक्टर, नॅशनलाइज जी बँक आहेत त्यासाठी मित्रांनो तुम्हाला 2 परीक्षा द्याव्या लागतात. क्लरिकल ग्रेड जी सोपी आहे ती क्लर्कच्या पोस्टसाठी आहे, तरी त्यात पगार 30-35 हजार असतो आणि जर हायर पोस्टवर जायचं आहे, प्रोबेशनरी ऑफिसर म्हणजे PO, ह्या परीक्षा तुम्हाला देता येतात. अगेन याचा सिलेबस एंट्रन्स एक्झामसारखा, म्हणजे इंग्लिश, लॉजिकल रिझनिंग, जनरल नॉलेज, मॅथ्स, ॲप्टिट्यूड सगळं असतं. या एक्झामची तयारी पण BCom करताना करू शकता. फायदा काय की यांचा सगळ्यांचा सिलेबस, MBAच्या CETचा सिलेबस, POचा सिलेबस, स्टाफ सिलेक्शन आणि गव्हर्नमेंटच्या कोणत्याही पोस्टसाठी होणाऱ्या एक्झामचा सिलेबस सिमिलर आहे. तर तुम्ही कोणतीही परीक्षा ग्रॅज्युएशन नंतर देऊ शकता, एक चांगला जॉब तुम्हाला मिळू शकतो. काही स्टुडंटला फॉरेन लँग्वेजेस वगैरे आवडतात, जर्मन, फ्रेंच, याच्यात आता पुण्यासारख्या ठिकाणी सगळ्या लेवलचे कोर्सेस आहेत, ते करा. त्या ट्रान्स्क्रिप्शनचा जो जॉब आहे तुम्हाला करता येतो घरी बसून, किंवा त्या लँग्वेजमध्ये बरेचसे ट्रान्सलेटर वगैरे लागतात. काही जर तुम्हाला फॉरेन लँग्वेज फार आवडत असेल तर चायनीज भाषा शिकायचा प्रयत्न करा, बिकॉज दॅट इज नाव द लँग्वेज ऑफ ट्रेड. त्याचा एक तुम्हाला फायदा होऊ शकतो. हे सगळं करत असताना MSCET नक्की करा, कारण सगळ्या याच्यासाठी ती कंपल्सरी आहे. टॅली कॉमर्सच्या मुलांना यायलाच पाहिजे. टॅली हा सॉफ्टवेअर शिका. सगळ्यात जास्त म्हणजे मागच्या 2-3 वर्षात, म्हणजे आफ्टर मोदी गव्हर्नमेंट 3-4 एवढे मोठे रिफॉर्म्स झालेत, तर त्यातला सगळ्यात मोठे 2 रिफॉर्म्स म्हणजे एक होता GST आणि दुसरा होता नोटबंदी. तर याचा आपल्या करिअरशी काय फरक पडला, तर GST आल्यानंतर प्रत्येक व्यापाऱ्याला एक चांगल्या अकाउंटंटची गरज आहे. म्हणजे कॉमर्सचा विद्यार्थ्याला जर बेसिक अकाउंट येत असेल तर तो उपाशी मरूच शकत नाही. आणि नोटबंदी आल्यानंतर व्हाईटमध्ये ट्रान्झॅक्शन वाढलेत आणि त्यामुळे त्याची अकाउंटिंग करणं गरजेचं आहे. त्याला पण एका चांगल्या अकाउंटंटची गरज आहे. म्हणजे मी हे एवढंच सांगायचा प्रयत्न करतोय, CA असेल, CS असेल, CMA असेल, साधा M.Com BCom असेल, प्रत्येक करिअरला स्कोप आहे. फक्त तुम्ही तो किती प्रामाणिकपणे करता त्यावर डिपेंड आहे. मला बरेचसे जण विचारतात की सर मी M.Com करू त्याला स्कोप आहे का? मी म्हणतो स्कोप CA ला पण नाही आणि M.Com पण फार आहे. कसा? तुम्ही प्रामाणिकपणे करून त्यात जॉब केलात, चांगल्या गोष्टी शिकून घेतल्या तर लगेच जॉब अवेलेबल आहे. देर इज म्हणजे कोणत्याही गोष्टीत तुम्हाला अपेक्षेवर जायचं असेल तर हार्डवर्क फार जास्त गरजेचं आहे. जाता जाता बऱ्याचशा वेळेस मी एक गोष्ट मुलांना सांगतो, ती तुमच्याशी शेअर करतो आणि मग तिथं आपला करिअरचा लेक्चर संपूया. परंतु मित्रांनो, एक गोष्ट लक्षात घ्या, करिअरचा कोणताही निर्णय घ्यायचा असेल, तुम्ही कन्फ्यूज असाल तर नक्की या चॅनलच्या माध्यमातून तुम्ही मला यूट्यूबवर मेसेज विचारू शकता, फेसबुकवर जाऊन मेसेज करू शकता.
पुण्यात असाल तर माझी वेळ घेऊन पर्सनली तुम्ही भेटू शकता. या व्हिडिओ मागचा एकमेव माझा ऑब्जेक्टिव्ह असा आहे की कॉमर्सच्या प्रत्येक विद्यार्थ्याचं एक सुवर्ण भविष्य घडायला पाहिजे आणि तो घडेलच. फक्त मला साथ तुमची पाहिजे, तुमच्या पालकांची पाहिजे. एक चांगला निर्णय घेऊन आपण पुढे जाऊ शकतो. तर ती गोष्ट अशी आहे की एका गावात एक मुलगा होता यंग तुमच्यासारखा, आणि त्या मुलाचं एका गावाच्या मुलीवर प्रेम होतं. त्या मुलीचे वडील गावाचे सरपंच होते. त्यांना कळालं की हा मुलगा आपल्या मुलीवर, तो सरपंच फार हुशार होता, तर तो त्या मुलाला बोलवलं की तू माझ्या मुलीवर प्रेम करतो का? तो म्हटलं हां. म्हणे लग्न करायचं आहे. मुलगा एकदम खुश झाला. अरे वा वा, म्हणजे ते मन में लड्डू फुटा असं झालं. तर म्हणे उद्या शेतावर ये, माझ्या तुला एक टास्क देईल, तो कंप्लीट कर, लगेच माझ्या मुलीचं लग्न लावून देईल. मुलगा फार खुश झाला एकदम. दुसऱ्या दिवशी शेतावर आला. शेतावर आल्यानंतर त्या सरपंचाने सांगितलं की माझ्याकडे 3 म्हशी आहेत. त्या 3 म्हशी एक एक करून समोरून येतील. तू त्या कोणत्याही एका म्हशीची शेपूट धरली की मी लग्न करून देईल. म्हणजे तुला 3 चान्स आहेत. पहिली म्हैस आली. मुलगा एकदम खुश. बघितला तर एकदम धंदाकट फास्ट येत होती. मुलगा तिला तिची शेपूट धरणार तेवढ्यात निघून गेली. पहिला चान्स गेला. आता तो म्हणला आणखी 2 चान्स तर आहेत माझ्याकडे. मग आता दुसरी म्हैस त्यापेक्षा बलवान, डबल धडधाकट, डबल स्पीड. मागच्या म्हशीला तो बघू शकला असता, याला तर बघितलं पण नाही. ती एवढ्या फास्ट निघून गेली, काहीच नाही केला. सरपंच त्या मुलाकडे आला. अरे बाबा, खरोखर लग्न करायचं आहे का? तर तो मुलगा म्हटला हां करायचं आहे, आणखी एक चान्स आहे ना. ठीक आहे म्हणे. तिसरी म्हैस आली. एकदम रुळी पांगळी चालत चालत येत होती. मुलगा खुश मस्त झाला. पहिले 2 सोडून टाकले. तिसऱ्या म्हशीची शेपूट धरायला जाणार तेवढ्यात त्याला शेपूटच नव्हती. तो पण चान्स गेला. मित्रांनो, या गोष्टीच्या माध्यमातून मी हे सांगतोय तुम्हाला की आपल्या आयुष्यात संधी फार कमी लोकांना मिळतात. कधी ही संधी गेल्यानंतर पुढची येईल म्हणून वाट बघायची नाही. या संधीला सोनं करायचं. आज तुमचे आई वडील तुमच्यावर खर्च करतायत, तुमची काहीतरी करायची तयारी आहे. लगेच तुटून पडा. एक चांगला करिअर कॉमर्समध्ये नक्कीच तुम्हाला मिळेल. तर हे सगळं सांगून मी हा लेक्चर संपवतोय. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा, बेल आयकनला प्रेस करा आणि नक्कीच इतरांशी शेअर करा. हा एक व्हिडिओ तुमचा करिअर नक्कीच बदलेल. थँक्यू.